व्यंकटे साहेब, यंदाच्या वर्षी उन्हाळा खूप कडक आहे. हो. पाण्याचं नियोजन योग्य प्रकारे करू असं तालुक्याचे आमदार शरद सोनवणे म्हणाले. ते म्हणाले यावर्षी पाण्याचं जे आवर्तन आहे ते 35-36 दिवसापेक्षा जास्त झालेलं नाही. तुमच्या कारकिर्दीत मात्र 40 दिवसापेक्षा जास्तचं आवर्तन व्हायचं. नाही, आता कसं आहे, ह्यावेळेस पाण्याचा साठा अत्यंत मुबलक आहे आणि पर्जन्य जे झालं म्हणजे पाऊस जो पडला तो लेट डिसेंबरपर्यंत पडला, म्हणून यावर्षी तरी पाण्याचा काही प्रॉब्लेम येणार नाही. जेव्हा आम्ही त्या काळामध्ये पिंपळगाव जोगेचं नियोजन केलं होतं तेव्हाची ती काळाची गरज होती आणि त्या काळाच्या गरजनुसार आम्ही ते अप्रोप्रिएट नियोजन केलं आणि तेव्हा लोकांची काही ओरड नाही झाली. आता बॅक टू बॅक रोटेशन केलं तर त्याला कमीच दिवस लागतात. आणि बॅक टू बॅक रोटेशन हे का करतात ते? कारण त्यांना डेड स्टॉक लवकर काढायचं आहे म्हणून ते बॅक टू बॅक रोटेशन करतात ते. आणि बॅक टू बॅक रोटेशन झाल्यानंतर पाणी कमीच लागतं. म्हणून हे जो आहे ना, हा बुलबुला आहे की आम्ही कमी दिवसात पाणी हे करतो आहे. त्याने वास्तविक पाहता एखादं रोटेशन झाल्यानंतर 15-20 दिवस थांबलं पाहिजे आणि 15-20 दिवस थांबून त्याच्यानंतर ते रोटेशन चालू केलं पाहिजे. आता पिंपळगाव जोग्याचं कालव्याचं रोटेशन बॅक टू बॅक करायचं आहे. तिथं कारण त्यांना डेड स्टॉक लवकर काढायचं आहे आणि म्हणून हा जुन्नर तालुक्याला आणि पारनेर तालुक्याला बोलवण्याचं काम आहे असं मी म्हणेन. यंदाच्या वर्षी उन्हाळा खूप कडक आहे. पाऊससुद्धा लेट होणार असं भाकीत हवामान खात्याने वर्तवलेलं आहे. उकडी प्रकल्पामध्ये पाण्याचा साठा देखील अत्यल्प आहे. काय सूचना कराल? नक्कीच पुढच्या वर्षीचं पावसाचा अंदाज हा का दर्शवला जातो तर ह्या वर्षीचं शेवटचं उन्हाळ्याचं रोटेशन हे व्यवस्थित मॅनेज केलं पाहिजे की जेणेकरून पुढच्या पावसात स्ट्रेस येणार नाही. आणि तो लॉमध्येच आहे की जो कुकडी धरणातला जो पाणी साठा असेल त्याचा 30% जो पाणी साठा आहे एका रोटेशनचा तो रिझर्वच ठेवायला लागतो. पण तो कॅरी ओव्हरचा लॉ त्याला म्हणतात. तर तो कॅरी ओव्हरच्या लॉनुसार तो ठेवला गेला पाहिजे, पण तसं होताना मला दिसून येत नाही आहे. म्हणून पुढच्या वर्षीची आपली ती भीती खूप मोठी आहे आणि त्याच्याकरता राज्यकर्ते, आमदार, खासदार, कालवा सल्लागार समितीचे जे सदस्य असतील, कालवा सल्लागार समितीचे सचिव असतील, त्यांनी हे बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे. दरम्यानच्या पश्चिम भागामध्ये बुडीत बंधारे बांधण्याचं नियोजन यापूर्वी व्हायला हवं होतं, परंतु या अगोदरच्या आमदारांना ते जमलं नाही. हे मी केलं असं शरद सोनवणे म्हणाले. 2014 साली जरी त्यांनी मांडलं असेल पण त्यांच्या हे लक्षात नाही की 2018 साली तिसरी सुप्रमा झाली. त्याचे कॉपीज मी तुमच्याकडे देतो. आणि 2018च्या तिसऱ्या सुप्रमामध्ये नेतवडचा बंधारा आपला वगळण्यात आला आणि त्याच तिसऱ्या सुप्रमाच्या ऑर्डरमध्ये माणिकडो खोऱ्यातले बुडीत बंधारे करू नये असे स्पेसिफिक ऑर्डर्स आहेत. मग तेव्हा ते काही झोपले होते का? तेव्हा आमदार 2018 साली कोण होतं? म्हणून नुसत्या बोलाच्या कडी, बोलाच्या बाता लोकांना बुलबुलाया करून फसवायचं याला काय अर्थ नाही. आणि लोकांची दिशाभूल आपण करतोय हेच मला इथं म्हणायचं. जलसंपदा विभागाने जो पंधरवाडा आयोजित केलेला आहे तो पंधरवाड्याचं तुम्ही जलसंपदा विभाग खूप कौतुक केलं. काय नेमकं काय सांगा? जलसंपदा विभाग हे मी सांगेल की खूप स्ट्रेसमध्ये आहे. कारण 7 तालुक्यांना पाणी पुरवणं हे खूप जिकिरीचं झालेलं आहे. कारण डिमांड्स प्रत्येक लोकांच्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेल्या आहेत. जलसंपदा विभाग त्याच्यामध्ये डिंबा डावा कालवा, डिंबा उजवा कालवा, घोड शाखा कालवा, मीना शाखा कालवा, कुकडी डावा कालवा आणि पिंपळगाव जोगा कालवा आणि नदीवरच्या केटीज आणि कालव्यातून सोडणारं पाणी, त्याच्यावर वाढलेले बंधारे, त्याच्यामुळे तो स्ट्रेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे. आणि राजकीय पुढारी कसं करतात की आमच्याकडं पाणी जास्तीचं वाढवण्यासाठी ते ज्या पद्धतीने प्रयत्न करतात त्याच्यासाठी त्यांना राज्यकर्त्यांचं ऐकायला लागतं. किंवा शेवटी हे आपले जलसंपदा विभागाचे अधिकारी हे आपले सेवक आहेत आणि त्यांना शासनाचे ऑर्डर्स ऐकावे लागतात. पण शासनाने जर वेळेवर निर्णय घेतला तर तो मात्र त्रास बिनकामाचा त्यांना तो सहन करावा लागतो. पण यंदाच्या वर्षीचं आणि बाकीचं नियोजन ते करण्यामध्ये चांगलं करतात. मला तर असं म्हणायचं आहे की कालवा सल्लागार समितीच्या मध्ये जे लोकप्रतिनिधी असतात त्याच्यामध्ये एक तरी कडक शिस्तीचा माणूस पाहिजे जो कायद्याने चालला पाहिजे की जेणेकरून अधिकाऱ्यांचं संरक्षण होतं. आणि अधिकाऱ्यांना नेत्यांनी सांगितल्यानंतर होय बा करतो बा असं नाही. आता छोटंसं उदाहरण मी तुम्हाला सांगतो की आजच्या कार्यक्रमामध्ये पिंपळगाव जोगेच्या डेड स्टॉकचा उल्लेख झाला. कायद्यानुसार डेड स्टॉक वापरता येत नाही, पण आपण ते समजुतीच्या मार्गाने वापरतो. पण तो किती वापरावा याला मर्यादा आहे ना. 4 TMC डेड स्टॉकमध्ये येत्या का त्याची 1 TMC वापरला, 1.5 वापरला, 2 वापरला, आम्ही समजू शकतो एकदम याच्यामध्ये 2.5. पण धरणच खरडून न्यायचं, दिस इज नॉट राईट. म्हणून ते 4 TMC पाणी डेड स्टॉकमधून लाईव्हला येण्यासाठी त्याला खूप कसरत करावी लागते. आणि ते जर पाणी खरडलं
तर जे पिंपळगाव धरण, पिंपळगाव कालवा आणि पारनेर तालुक्यासाठी राखीव आहे, तिचं मूळ उद्दिष्टच साध्य होत नाही. म्हणून डेड स्टॉक हा घ्यावा, पण त्याला मर्यादा असली पाहिजे. आणि त्याच्यातून हे ज्या काही गोष्टी चालल्यात हे योग्य नाहीच आहे. आणि त्याच्यावर मी सातत्याने मी आमदार असताना सुद्धा भांडत आलेलो आहे. मी 50-60% आपल्या तालुक्यामध्ये सगळ्या कुकडी प्रकल्पामध्ये पाणी असतानासुद्धा ते वेळोवेळी पुरवलेलं आहे. आत्ता पाणी मबलूक म्हणून यावर्षी नाही आहे. खरी कसरत कधी आहे नियोजनाची, की नेक्स्ट इयर जेव्हा पाणी कमी होईल, पण त्याची सुरुवात आत्तापासून केली पाहिजे. आणि आत्ता हे पाणी जर उधळून लावलं तर लोक आणि शेतकरी वर्ग या सगळ्या लोकप्रतिनिधींना, मंत्र्यांना आणि अधिकाऱ्यांना माफ करणार नाही. मोठ्या धरणाच्या ॲक्वार क्षेत्रामधली माती काढायला परमिशन सरकारने अद्याप दिलेली नाही. जुन्नर तालुक्याच्या, जुन्नर शहराच्या पश्चिमेला जे माणिकडोह धरण आहे, तिथून मोठ्या प्रमाणात मातीचे बेकायदा उत्खनन होत आहे. पाटबंधारे विभाग, जलसंपदा विभाग म्हणतोय आमची कारवाई चालू आहे. महसूल विभाग म्हणतोय आम्ही सुद्धा या कारवाई करतोय. तालुक्याचे लोकप्रतिनिधी, महसूल विभागाचे अधिकारी, जलसंपदेचे अधिकारी हे यांचं सगळ्यांचं सिंडिकेट आहेत. वाळू माफिया खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. 100, 150 मातीच्या गाड्या रात्रीतून चालतात. त्याच्यावर स्पष्ट पर काही गाड्यांवर आमदारांचा लोगो आहे, काही गाड्यांवर शरददादा सोनवणेंचं नाव आहे. आणि ही वारंवार कलेक्टरकडं, SP कडं सगळ्यांकडे तक्रार केल्यानंतरसुद्धा त्यांच्यावर कारवाई होत नाही. म्हणून आपल्या तालुक्यामध्ये माफिया राज चालू झाले आहेत. आणि त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधीबरोबर जलसंपदाचे अधिकारी आणि महसूल विभाग पण त्याच्यामध्ये दोषी आहे, असं माझा स्पष्ट आरोप आहे. ठीक आहे, माती काढली पाहिजे, त्याचं लॉ करा. ती माती कशी काढली पाहिजे, खास कळगे केलं तर त्या पाण्याचा अपव्यय होतो. आणि म्हणून गव्हर्नमेंटने जेव्हा माती काढण्याचा लॉ करतील तेव्हा ते डिमार्केट करून देतील ना, की इथली माती काढा, इतकी काढू नका, की जेणेकरून जलस्रोत वाढेल आणि तो वाढत असताना त्याचा उपयोग फायदा होईल. अशा प्रकारचं त्याच्यावर लक्ष कोणाचं नाही. एकदम आनागोंदी चालू आहे सगळीकडे. जलसंपदा विभागाचे अधिकारी असं सांगतायत की आम्ही भरारी पथकं केलेली आहेत, परंतु जी ते एखादी करतायत आम्हाला काही सापडत नाही म्हणतात. ते एखादी कारवाई फक्त दाखवण्यापुरतं करतात, बाकीचं त्यांचे सगळे पैसे खात्यात. आणि म्हणून ज्याचं तिथं चाललंय. आता कुणी कोणाला गाडी दिली मी जाहीर बोललो नाही, पण कुठल्या इरिगेशनच्या अधिकाऱ्यांनी कुठल्या लोकप्रतिनिधीला काय गाडी दिली याचे पुरावे आहेत माझ्याकडं. ते आता इलेक्शन आहे, मी वेळ आल्यावर काढणार ते बाहेर. वारंवार त्या पॉवर लाईनचा मुद्दा पुढे येतो 3 कोटीचा, आणि मग त्याचा उंगली निर्देश कोणाकडे होतो हे वेगळं सांगण्याची गरज. पारेशांचे टॉवर लाईन जे आहेत ते शेतकऱ्यांवर अत्यंत अन्यायकारक आळ्याच्या झालेला आहे. पारेशांच्या टॉवर लाईनचे भरपाई ज्या प्रमाणामध्ये द्यायचं कबूल केलं होतं त्या प्रमाणामध्ये त्यांना भरपाई मिळालेली नाही. त्यांच्या घराचे लोकेशन जे बदलायचे होते ते बदलले गेलेले नाही. त्या पारेशांच्या टॉवर लाईनच्या खाली घरं असतील किंवा शेतकरी काम करत असताना त्यांना तिथं टेस्टर जरी घेऊन गेलो तरी करंटला सामोरे जावं लागतं आहे. म्हणून ते अत्यंत भयभीत आहेत. पारेशांच्या टॉवर लाईनच्या फाउंडेशनचं आणि तिथलं सगळं काम शरद सोनवणेंचे जवळचे सचिन शिलोत यांच्याकडे ते फाउंडेशनचे काम आहेत. म्हणून कोणाचा स्वार्थ याच्यात काय दडला आहे हे काही वेगळं सांगायची गरज नाही. पारेशांचे कंपनी ज्याच्याकडे हे 600 कोटीचे काम आहेत, त्यांनी कोणाकोणाला किती पैसे दिलेत याचे आमच्याकडे पुरावे आहेत. त्यांनी स्वतः ते आमच्याकडे कबूल केलेले आहेत. म्हणून योग्य वेळ आल्यानंतर हे पैसे कुणी कसे खाल्ले हे आम्ही उघडकीस आणणारच आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.